आता पाहूयात पुढची बातमी। नसरापूरमधल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी चिमुकलीवरच्या अत्याचार प्रकरणी आज कोर्टामध्ये निकाल। 16 दिवसांमध्ये 1200 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। 55 पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले। विशेष न्यायाधीश SR साळुंके निकाल देणार। चिमुकलीवरच्या अत्याचार प्रकरणी कोर्टामध्ये आज निकाल आहे। 16 दिवसांमध्ये तब्बल 1200 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। सोबतच 55 पेक्षा अधिक जणांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आले। त्यामुळे आज नसरापूर प्रकरणी नेमका काय निकाल लागतो याकडे राज्याचं लक्ष आहे। नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणावर एक नजर टाकूयात। तर हे प्रकरण नेमकं काय होतं पाहूयात। 1 मे रोजी 3 वर्षीय चिमुकलीचं भीमराव कांबळेनं अपहरण केलं। नराधम भीमराव कांबळेकडून बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला। पीडितेची दगडाने ठेचून हत्या करत मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला। भीमराव कांबळेच्या DNA पुराव्यानं त्याचा गुन्ह्यातला सहभाग सिद्ध झाला। गुन्ह्यापूर्वी आरोपीनं घटनास्थळाची रेकी केल्याचे CCTV फुटेजमधून स्पष्ट झाले। मुख्य साक्षीदार आणि बालसाक्षीदार यांनी दिलेले जबाब कायदेशीरदृष्ट्या भक्कम ठरलेत। घटनास्थळाचे पंचनामे, आरोपीची ओळख परेड, जप्त मुद्देमाल, रासायनिक विश्लेषणामधून गुन्ह्याची साखळी सिद्ध झाली आहे। पुराव्यांमध्ये कोणतीही छेडछाड झाली नसल्याचं स्पष्ट आहे। त्यामुळे नसरापूर प्रकरणी आज कोर्ट काय निकाल देतं, काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, खरं तर नसरापूरच्या अत्याचार प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे। निकाल किती वाजेपर्यंत लागू शकेल, काय माहिती मिळतेय? खरं तर कल्याणी माहिती की नसरापूर प्रकरणी आज निकाल आहे आणि सर्वात जलद खटल्यांपैकी हा एक निर्णय ठरण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये 1 मेला सायंकाळी हा सगळा प्रकार नसरापूरमध्ये घडला। 2 मेला पुणे ग्रामीण पोलिसांनी सगळं CCTV ताब्यात घेतलं आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळा रिपोर्ट आला, वैद्यकीय तपासण्या झाल्या आणि पोलिसांकडे सगळा अहवाल प्राप्त झाला। तपासादरम्यान पोलिसांनी CCTV घटनास्थळी पुनर्रचना केली आणि 28 मे रोजी आरोपीबद्दलचे काही आरोपपत्र जे निश्चित करण्यात आलं। तर काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क होत नाहीये, मात्र ही एक महत्त्वाची बातमी आहे। नसरापूर प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे। यामध्ये 1600 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। 55 पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले। नसरापूर प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा आता नेमका काय निकाल लागतो, काय शिक्षा या आरोपीला सुनावली जाते याकडे राज्याचं लक्ष आहे।